गुलाबराव महाराजांचं एक वाक्य आहे, ते म्हणायचे, युक्तीने पटवून देण्याचा माझा बाण आहे विठ्ठला. तुम्हाला कसं उत्तर पाहिजे सांगा, आम्ही द्यायला तयार आहोत. महाराजांचा एक ग्रंथ आहे साधुबोध, 937 प्रश्नांची उत्तरं महाराजांनी दिली. आणि इतकं अद्भुत आहे महाराज की आजही वाटतं की या मराठी मातीचा दर्जा काय असेल. त्यांना एका त्यांच्या शिष्याने विचारलं, कोणत्या शेतकऱ्याची उन्नती होत नाही? महाराजांनी 100 वर्षापूर्वी उत्तर दिलं, जो केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे त्याची उन्नती होत नाही. 100 वर्षापूर्वी महाराजांनी सिंचन सांगितलं विठ्ठला. आता कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणा, भाविकाला सांगितल्यावर तो ऐकतो, पण तर्कवानाला सांगावं लागतं. दोन्ही तळहात एकमेकांवर आदळल्यानंतर हार्ट ब्लॉकेजेस एकदम मोकळे होतात. त्यांना हार्टली सांगून चालत नाही, त्यांना हर्टली सांगावं लागतं. तसं पंढरपूर तुम्हाला का आवडतं ते तुम्ही आम्हाला दोन्ही प्रकाराने सांगा. भावनेने पण सांगा आणि तर्काने पण सांगा, तुम्हाला पंढरपूर का आवडतं. पहिली बाब, महाराज म्हणतात मला पंढरपूर आवडतं, त्याची भावनिक बाब ही आहे की माझं उपास्य दैवत जिथं राहतं त्याच्यापेक्षा आणखी वेगळं आवडण्याचं मला काही कारणच नाही. माझी ओढ तर तिथंच असणार. त्या ओढीचं वर्णन ज्ञानोबारांनी फार गोड केलंय. दया प्रिय देवालया यात्रादिके करावया अष्टोपहर पाया ओळीत घापी. माऊली म्हणतात तो थांबतच नाही, म्हणजे तो जिवंत आहे तोपर्यंत वारी करतो. नाही महाराज, तो वारी करता येते ना तोपर्यंत जिवंत राहतो, नंतर त्याची आशा सुटते. म्हणजे तुकोबारायांचं पंढरपूरला जे येणं आहे ते भावनेच्या दृष्टीने यथार्थ आहे. आपला आराध्य जिथं आहे ना त्या दिशेला आपला ओढा असला पाहिजे. त्यामुळे तुकोबारायांचं पंढरपुरावर प्रेम त्याचं हे भावनिक कारण आहे. तुकोबारायांचं पंढरपुरावर प्रेम आहे, याच्यात तर्क काय सांगाल तुम्ही. पहिली बाब, महाराज म्हणतात पंढरपूर माझ्या प्रेमाचा विषय आहे, कारण ती आमची परंपरा आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी माझ्या घरची वारी आहे, माझी परंपरा आहे, म्हणून पंढरपूर माझ्या आवडीच आहे. पंढरपुराविषयी माझ्या मनात प्रेम आहे, परंपरा आहे म्हणून प्रेम आहे. पंढरपूर माझी आवड आहे म्हणून प्रेम आहे. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग कुंडली. तिसरा विचार आहे, महाराज म्हणतात जशी पंढरपूर परंपरा आहे, जशी पंढरपूर आवड आहे, तसं पंढरपूर हा नाईलाज आहे. तुम्हाला हे काय सांगता आता. नाईलाज म्हणजे दुसऱ्या कुठं जेव्हा इलाज होत नाही तेव्हा त्याला नाईलाज म्हणतात. जाणार कुठे तुम्ही. उठा उठा जागा करा दात खाणारा काळ मागे लागलाय ना. आजा मेला पणजा मेला. रेशन कार्ड गेलं म्हणजे आधार कार्ड पण जाणार आहे. कुठे जाता आता. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे
पंढरी वाचुनी दुजा ठाव नाही कोठे. पंढरपूर आवडीचं तर्कातलं तिसरं कारण काय? नाही, दुसरा पर्यायच नाही. आणि चौथं कारण तुकोबार आहे, पंढरपुराबद्दल प्रेम धारण करतात. पंढरपूर अद्वितीय आहे म्हणून 4 कारण आपल्या पुढ्यात ठेवली. पंढरपुराबद्दल प्रेम याला कारण बोला, परंपरा. पंढरपूर आवडतं याला दुसरं कारण महाराजांचं त्याच्याविषयी प्रेम, कारण ती आवड आहे. पंढरपुराबद्दल प्रेम असण्याचं तिसरं कारण नाही, दुसरा पर्यायच नाही, आता तिथंच यावं लागणार. आणि पंढरपुराबद्दल प्रेम असण्याचं चौथं कारण आहे, पंढरपूर अद्वितीय आहे, असं दुसरं कुठं काही नाही. मग पंढरपुराच्या अद्वितीयत्वाबद्दल जर बोलत असाल तर ते अद्वितीयत्व कोणत्या अंगाने आहे? मी अद्वितीयत्व या शब्दाचा पहिला अर्थ आपल्याला असा सांगू इच्छितो. द्वितीय म्हणजे दुसरं आणि म्हणजे नाही. असं दुसरं नाही असा अद्वितीय शब्दाचा पहिला अर्थ आहे. पण अद्वितीय शब्दाचा दुसरा अर्थ असा करता येईल, हे तेव्हा आहे जेव्हा दुसरं काही नव्हतं. जेव्हा